शरद पवार आणि आशिष शेलार एक साथ आलेले आहेत। आव्हाडांना विजयी करा असं आशिष शेलारांनी मतदारांना आवाहन केलंय। सोलापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय। महेश कोठे यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय। कर्जत जामखेडमधील शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांना भाजपात पक्षप्रवेश दिला गेलाय। अहिल्यानगर माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय वारे यांच्यासोबत माजी नगरसेवक, सरपंच आणि उपसरपंच यांनी भाजपात प्रवेश केलाय। महाड तालुक्यातील युवा चेहरा सुशांत गणेश जाबरे यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली आहे। पक्षप्रवेशानंतर अवघ्या काही आठवड्यातच मिळालेल्या या नियुक्तीमुळे भरत गोगावले गटाला मोठा धक्का बसलाय। दापोलीमध्ये राजकारण पेटलेलं आहे। रामदास कदम यांचं नाव न घेता भास्कर जाधव यांनी टोला लगावलाय। दापोली छमछमला बळी पडणार नाही असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलंय। सांताक्रूजच्या माजी नगरसेवक ॲडव्होकेट ट्रुलिप ब्रायन मिरांडा यांची मुंबई महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। मल्लिकार्जुन खरगे यांच्या सूचनेनुसार पक्षाचे सरचिटणीस खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी ही नियुक्ती केली आहे। बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांबद्दल वनमंत्र्यांनी अजब वक्तव्य केले। तुम्ही ऊस लावता, त्यात शिकारीसाठी बिबटे येतात, हा दोष कुणाचा आहे असा सवाल वनमंत्री गणेश नाईक यांनी उपस्थित केलाय। निवडणुकीबाबत काँग्रेसची भूमिका तळ्यात मिळत आहे। काही ठिकाणी मवियासोबत तर काही ठिकाणी अपवाद वंचितसोबतही स्थानिक पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपात प्रवेश दिल्यानं सुळेंनी नाराजी व्यक्त केली आहे। ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून चिंता वाटत असल्याचं सुळे यांनी पत्रात म्हटलंय। पुण्यातील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून अंजली दमानी यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय। चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे, मात्र 6 पैकी 5 सदस्य पुण्यातील आहेत। अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असताना, राज्याचे उपमुख्यमंत्री असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही केली आहे। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी ठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी केली। सध्या रुग्णालयाचं काम अंतिम टप्प्यात आलंय। रुग्णांची वाढती संख्या पाहता 960 बेड्सचे हे रुग्णालय। पाहणी दरम्यान आंबेडकरांनी अधिकारी उपलब्ध नसल्यानं संताप व्यक्त केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी नाशिक दौऱ्यावरती आहेत। फडणवीस यांच्या हस्ते कोट्यवधींच्या विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित नाशिक शहरातील रस्ते, पूल यासह रिंग रोडच्या कामाचं उद्घाटन होणार आहे। वनमंत्री गणेश नाईकांनी शिरूरमधील पिंपरखेड गावाला भेट दिली। बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं। हिंसक बिबटे दिसल्यास शूट करा अशा सूचना दिल्या। लोणावळ्यामध्ये ठाकरे गटाला धक्का बसलाय। माजी नगरसेवक शिवदास पिल्ले आणि उपशहर प्रमुख नरेश काळवीट यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झालाय। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात काँग्रेसची गटबाजी पुन्हा समोर आली आहे। जिल्हा निवड समितीच्या सदस्यांना न जुमानता घेतलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया रद्द करून ती पुन्हा घेण्याच्या सूचना प्रदेश काँग्रेसने दिल्या आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये दौंड, जेजुरी आणि फुरसुंगी नगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता आहे। दोन्ही पवारांची युतीसाठी चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे।
मुंढवा जमीन खरेदी प्रकरणी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी पार्थ पवारांच्या आमेडिया कंपनीकडे 10 दिवस राहिलेत। मुद्रांक शुल्क विभागानं 15 दिवसांची मुदत दिली आहे। 5 दिवस उलटूनही कंपनीकडून व्यवहार रद्द करण्यासाठी पत्रव्यवहार झाला नाही। जर कंपनीनं मुदतीमध्ये विभागाकडे बाजू मांडली नाही तर मुद्रांक शुल्क चुकवल्याप्रकरणी कंपनी विरोधात जप्तीची कारवाई होऊ शकते। भाजपकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार ठरलेत। बहुतांश उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप सुद्धा झालंय, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। आमदार रवी राणा यांची युवा स्वाभिमानी पार्टी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक स्वबळावर लढणार आहे। रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांकडून स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे पोस्टर व्हायरल झाले। तानाजी सावंत यांच्याकडे मंत्रिपद नाही म्हणून ते बेचैन झालेत, अशी टीका माजी आमदार राहुल मोठे यांनी केली आहे। सरकारविरोधात आव्हान उभं करण्याचं बालिश स्टेटमेंट सावंतांनी केल्याचंही मोठेंनी म्हटलंय। आमदार संदीप क्षीरसागर यांच्या जवळचे सतीश शेळके यांच्यासह अनेकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश झालेला आहे। बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजप पुरस्कृत विकास आघाडी विरुद्ध अजित पवारांमध्ये लढत होणार आहे। माळेगाव कारखाना निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा अजित पवार विरुद्ध रंजनकुमार तावरे अशी लढत बघायला मिळेल। धुळे जिल्ह्यामध्ये आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला धक्का बसलाय। शिरपूर नगर परिषदेचे भाजपाचे माजी नगरसेवक हेमंत पाटील यांच्यासह 5 माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। राज ठाकरेंना दिलेल्या धमकी प्रकरणी भाजपा खासदार निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। नाशिक पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। आता